गुड मॉर्निंग. आर्यन, तू लेक्चर बरोबर 8 वाजता जॉईन केलं होतं, पण झालं काय, मी लेक्चर काल शेड्यूल करताना चुकून 8:15 केलं. म्हटलं ऐनवेळी वेळ बदलणं योग्य नाही, कारण काही मुलं काय करतात, तिकडे रेंज असेल तिकडे चालत जातात आणि तिकडे जाऊन लेक्चर अटेंड करतात. त्याच्यामुळे मग मी लास्ट मिनिटला लेक्चरचा टाइम बदललं आणि 8:15 सुरू करतोय. अजून फक्त 1 मिनिट बघूया कोण जॉईन होत आहे का, नाहीतर मग आपण लेक्चर सुरू करूया. ओके, तर आपण बघतोय आपला चॅप्टर नंबर 9 सिलोइझम. तर याच्यात आपण पॉईंट नंबर 6 पर्यंत कव्हर केलं होतं. बेसिकल सिलोइझम म्हणजे काय, त्यानंतर मिडल टर्म काय असली पाहिजे, त्यानंतर सिलोइझम जर तुम्हाला सिलोइझमची व्हॅलिडिटी चेक करायची असेल त्याचे बेसिक रूल काय, म्हणजे स्ट्रक्चर काय असलं पाहिजे, त्यानंतर डिस्ट्रीब्युशन कोणाचं झालं पाहिजे, क्वालिटी कशा असल्या पाहिजे. त्यानंतर आपण काही सब रूल बघितले होते की एक वाक्य पर्टिक्युलर असेल, एक वाक्य युनिव्हर्सल असेल तर कन्क्लुजन कोणत्या प्रकारचं काढायचं, तर 2 पर्टिक्युलर पासून कन्क्लुजन येत नाही, किंवा एक अफर्मेटिव्ह असेल, एक युनिव्हर्सल निगेटिव्ह असेल तरी सुद्धा कन्क्लुजन काय येत नाही, ते आपण बघितलं होतं. नंतर आपण पॉईंट नंबर 5 कडे आलो होतो, जिकडे आपण फिगर्स ऑफ सिलोइझम बघितलं होतं. आता फिगर्स ऑफ सिलोइझम म्हणजे काय, तर बेसिकली जी 2 वाक्य आहेत, जे 2 बेसिक प्रपोजिशन आहेत, ज्यांच्या मदतीने आपण कन्क्लुजन पर्यंत पोहोचतो, त्याच्यामध्ये जो काही कॉमन पार्ट आहे, ज्याला आपण सिलोइझम मध्ये मिडल टर्म म्हणतो, तो नक्की कोणत्या जागी येतो, याच्याप्रमाणे सिलोइझम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फिगर तयार होतात. ते आपण पॉईंट नंबर 5 मध्ये बघितलेल्या. त्यानंतर पॉईंट नंबर 6 मूड्स होता. इकडे आपण केलं काय, बेसिकली लॉजिक मध्ये वाक्यांचे 4 प्रकार असतात. युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह म्हणजे ए प्रपोजिशन, युनिव्हर्सल निगेटिव्ह म्हणजे ई प्रपोजिशन, पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह म्हणजे आय प्रपोजिशन, आणि पर्टिक्युलर निगेटिव्ह म्हणजे ओ प्रपोजिशन. ही जी काही वाक्यांचे 4 प्रकार आहेत, याचा वापर करून प्लस सिलोइझमचे जे काही बेसिक रूल्स आहेत ते फॉलो करून नक्की किती पॉसिबल कॉम्बिनेशन तयार करता येतील ते आपण मूड्स मध्ये बघितलं होतं. तर त्या ठिकाणी आपल्याला 4 ते 16 होतात, म्हणजे 4 जे काही वाक्यांचे प्रकार आहेत त्याचा वापर करून 16 कॉम्बिनेशन होऊ शकतात. पण ज्यावेळी आपण त्याला रूल्स अप्लाय करतो, कोरोलरीज अप्लाय करतो, त्यावेळी मात्र त्यातील फक्त 8 मूड होते, जे व्हॅलिड आहे आपल्याला समजलं होतं. त्यानंतर आपण पॉईंट नंबर 7 कडे काल आलो, जिकडे आपण केलं काय, व्हॅलिड मूड्स अँड रूल्स ऑफ फिगर. इकडे आपण करतोय काय, पॉईंट नंबर 5 आणि 6चं फ्युजन करतोय. म्हणजे फिगर 1 असेल तर फिगर 1 मध्ये या 8 पैकी किती मूड येतील, फिगर 2 असेल तर फिगर 2 मध्ये 8 पैकी किती मूड येतील, फिगर 3 मध्ये किती आणि फिगर 4 मध्ये किती, हे आपण काल शोधत होतो, समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. तर आपण आज काय करूया, पॉईंट नंबर 7 काल जिकडे आपण थांबलो तिकडनंच कंटिन्यू करूया. तर पॉईंट नंबर 7 मध्ये काल आपण काय केलं होतं, तर फिगर 1 जे आहे त्या फिगर 1 चे 2 बेसिक रूल बघितले होते. पहिला रूल होता मायनर प्रिमाइस अफर्मेटिव्ह असली पाहिजे, आणि दुसरा रूल होता मेजर प्रिमाइस नेहमी युनिव्हर्सल असली पाहिजे. आता लक्षात घ्या, कोणतंही उदाहरण येऊ दे, फिगर 1 आहे कसं ओळखायचं, तर मिडल टर्म बघायची. मिडल टर्म ज्या वेळी पहिल्या वाक्यात म्हणजेच मेजर प्रिमाइस मध्ये जर सब्जेक्ट जागी येत असेल आणि मायनर प्रिमाइस मध्ये जर ती प्रेडिकेट जागी येत असेल आणि जर असा पॅटर्न तयार होतोय, तर यावेळी लक्षात ठेवायचं आहे फर्स्ट फिगर. आता फर्स्ट फिगर म्हटल्यानंतर आपण काय करायचंय, प्रत्येक वेळी ते 2 रूल अप्लाय करून बघायचे. मायनर प्रिमाइस अफर्मेटिव्ह आहे का, आहे, आणि मेजर युनिव्हर्सल आहे का, तर आहे. आता आपण या मूडची नावं समजून घ्यायचा प्रयत्न करूया. लक्षात घ्या, ही जी काही नावं आहेत, बारबारा असेल किंवा दादी असेल, तुम्हाला नावं पाठ करायची गरज नाही. तुम्ही काय करायचंय, कदाचित एमसीक्यू मध्ये तुम्हाला असं विचारलं जाईल की बारबारा या मूड मध्ये जे काही AEIO आहेत ते कोणत्या क्रमाने असतात ते तुम्ही सांगा. मग आपण काय करायचं, लक्षात घ्या, हे जे काही नाव आहे त्याच्यामध्ये AEIO यापैकी जी अक्षर ज्या क्रमाने आलेली आहेत त्याच क्रमाने उदाहरण अरेंज केलेलं असेल. म्हणजेच काय, जर इकडे पॅटर्न आहे ए आणि ए, याचा अर्थ लक्षात ठेवायचंय, मेजर प्रिमाइस पहिल्यांदा ए असेल, नंतर मायनर प्रिमाइस ए असेल, आणि कन्क्लुजन पण ए मध्येच येणार आहे. तसंच याचं एक्झाम्पल बघा, दारी. आता एक्झाम्पल नंबर 2 जे आहे DARII, याच्या संदर्भात जे मी पुस्तक तुम्हाला रिकमेंड केलंय KT बसंतानी, त्याच्यामध्ये एक प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. त्यांनी केलंय काय, DARII ऐवजी DARAI केलेलं आहे. तिकडे करेक्शन करून घ्या आणि तिकडे लिहायचंय DARII. आता आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. ए मध्ये कन्क्लुजन पण युनिव्हर्सल काय येतंय, तर तुमची एक गोष्ट लक्षात आली असेल, मेजर प्रिमाइस अफर्मेटिव्ह आहे, मायनर अफर्मेटिव्ह आहे. जर तुम्हाला मिळालेली इन्फॉर्मेशन अफर्मेटिव्ह असेल तर कन्क्लुजन पण अफर्मेटिव्ह येईल, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, मेजर प्रिमाइस आहे ती युनिव्हर्सल आहे, मायनर प्रिमाइस आहे ती पण युनिव्हर्सल आहे. जर दोन्ही प्रिमाइसेस युनिव्हर्सल असतील तर कन्क्लुजन पण युनिव्हर्सल येईल. याचाच अर्थ काय, तुमचं कन्क्लुजन आलं पाहिजे युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. दुसरी गोष्ट आपण एकदा चेक करूया की यांचे फिगर 1चा बेसिक रूल काय आहे, तर मेजर प्रिमाइस युनिव्हर्सल असली पाहिजे आणि मायनर अफर्मेटिव्ह असली पाहिजे. आहे का बघा, मेजर प्रिमाइस
ऑल प्रुडंट पर्सन आर दोज हू अवॉइड मॅड डॉग्स. ए प्रपोजिशन म्हणजे युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह, म्हणजे पहिला रूल त्यांनी सॅटिस्फाय केलाय. दुसरा रूल काय आहे, तर मायनर प्रिमाइस अफर्मेटिव्ह असली पाहिजे. मायनर प्रिमाइस पण ए आहे, ती आहे ऑल बँकर्स आर प्रुडंट. ठीक आहे, रूल सॅटिस्फाय होतोय का, तर युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह मध्ये अफर्मेशन आल्यामुळे रूल सॅटिस्फाय होतोय. आता आपण काय करूया, यालाच रूल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन अप्लाय करून बघूया. रूल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन आपल्याला बेसिकली काय सांगतात, मिडल टर्म डिस्ट्रीब्यूट झालीच पाहिजे तरच सिलोजिझम येते. मग मिडल टर्म कोणती आहे, तर पहिल्या वाक्यात प्रुडंट आणि दुसऱ्यामध्ये सो प्रुडंट, बरोबर आहे. मग डिस्ट्रीब्युशन झालंय काय आपल्याला जर चेक करायचं असेल तर आपल्याला जावं लागेल असिबिनॉफ कडे, कारण वाक्याचा प्रकार ए आहे. मग ए मध्ये कोण डिस्ट्रीब्यूट होतोय, तर ए मध्ये डिस्ट्रीब्यूट होतोय सब्जेक्ट, म्हणजे काय, या जागी जे काय असेल. आणि पहिल्या वाक्य ए प्रपोजिशन असल्यामुळे प्रुडंट जो आहे तो सब्जेक्टचा गेलाय, तो डिस्ट्रीब्यूट झालाय. याचाच अर्थ मिडल टर्म डिस्ट्रीब्यूट झाली, आपलं एक काम झालं. आता आपल्याला काय बघायचंय, तर कन्क्लुजन मध्ये ज्या काही टर्म आलेले आहेत त्यापैकी नक्की कोणाचं डिस्ट्रीब्युशन झालंय. तर कन्क्लुजन सुद्धा ए असल्यामुळे लक्षात घ्या, या ठिकाणी सुद्धा सब्जेक्टच्या जागी जो काय आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन होईल. प्रेडिकेटच्या जागी जे काय असेल त्याचं डिस्ट्रीब्युशन होणार नाही. कारण काय, असे बिनॉफच्या रूल प्रमाणे ए प्रपोजिशन फक्त सब्जेक्टच्या जागी जे काही येतं त्याचं डिस्ट्रीब्युशन करतं. त्यामुळे होणार काय, इकडे पण बँकर डिस्ट्रीब्यूट होतो. मग आता आपल्याला करायचंय काय, रूल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन आपल्याला सांगतो की नो टर्म कॅन बी डिस्ट्रीब्युटेड इन द कन्क्लुजन अनलेस इट इज डिस्ट्रीब्युटेड इन द ओरिजिनल प्रिमाइस. बँकर शब्द आलाय कुठून, तो आलाय मायनर प्रिमाइस मधून. मायनर प्रिमाइस बँकर डिस्ट्रीब्यूट झालाय का, तर पुन्हा एकदा तेच, ए प्रपोजिशन सब्जेक्ट डिस्ट्रीब्यूट होईल, म्हणजेच काय, बँकर डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. याचा अर्थ 12 हा मूड व्हॅलिड आहे. काय काय लक्षात आलंय. पहिल्यांदा मी काय केलं, बेसिक रूल अप्लाय करून बघितले. दोन्ही अफर्मेटिव्ह असतील तर कन्क्लुजन अफर्मेटिव्ह आलं पाहिजे, दोन्ही युनिव्हर्सल असतील तर कन्क्लुजन पण युनिव्हर्सल आलं पाहिजे. त्यानंतर केलं काय, यांचा पॅटर्न बघितला. पहिल्या वाक्यामध्ये सब्जेक्टच्या ठिकाणी, दुसऱ्या वाक्यामध्ये प्रेडिकेटच्या ठिकाणी असा पॅटर्न आहे. याचा अर्थ फिगर 1 आहे, ती गोष्ट सॅटिस्फाय झाली. आता फिगर 1 चे रूल काय, तर मेजर प्रिमाइस युनिव्हर्सल पाहिजे, ऑलने सुरू होतं आहे. दुसरा रूल काय, मायनर प्रिमाइस जी आहे ती आपल्याला अफर्मेटिव्ह पाहिजे, ऑलने सुरू होते, निगेशन नाही आहे. त्यानंतर आपण काय केलं, रूल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन ऍप्लिकेबल करून बघितले. यात जो कॉमन पार्ट आहे तो दोघांपैकी एका वाक्यात तर डिस्ट्रीब्यूट झालाच पाहिजे. झालाय का, तर ए प्रपोजिशन सब्जेक्टच्या की जे काय असेल ते डिस्ट्रीब्यूट करतोय, ते प्रुडंट डिस्ट्रीब्यूट झालाय, आपलं एक काम झालंय. दुसरी गोष्ट मी चेक केली की कन्क्लुजन मध्ये तुम्ही आपण ज्या काही गोष्टी डिस्ट्रीब्यूट करतो त्या गोष्टी ओरिजिनली त्या वाक्यात डिस्ट्रीब्यूट होणे आवश्यक आहे. मग आपण काय केलं, कन्क्लुजन कोणत्या प्रकारचं आहे ते चेक केलं, तर ते ए प्रपोजिशन म्हणजे सब्जेक्टच्या की बँकर आहे तो डिस्ट्रीब्यूट झालाय. आपण केलं काय, त्या बँकरला ट्रॅक केलं, हा कुठून आलाय, मायनर प्रिमाइस मधून. आणि मायनर प्रिमाइस पण ए प्रपोजिशन असल्यामुळे बँकरचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. आणि ते कन्क्लुजन मध्ये पुन्हा डिस्ट्रीब्युशन होणं हे फेअर आहे, योग्य आहे, कारण काय, ओरिजिनल डिस्ट्रीब्यूट झाला होता. आता आपण काय करूया, व्हॅलिड मोड्स ऑफ फिगर 1 मधील सेकंड एक्झाम्पल बघूया. त्याचं नाव आहे दारी. इकडे पण तेच, काही वेळा तुम्हाला एमसीक्यू विचारतील DARII अशा प्रकारच्या मूड मध्ये किंवा अशा प्रकारच्या फिगर मध्ये जे काही AEIO असतील ते कोणत्या क्रमाने असतील, अशा प्रकारचे एमसीक्यू येऊ शकतो. मग आपण करायचंय काय, यामध्ये AEIO यापैकी अक्षर कोणत्या क्रमाने आहेत ती बघायची. तर इकडे तुम्हाला ए पहिला दिसतोय, आय दुसरा दिसतोय आणि आय तिसरा दिसतोय. याचाच अर्थ काय, मेजर प्रिमाइस असेल युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह, मायनर प्रिमाइस असेल पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह आणि कन्क्लुजन पण येईल पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह मध्ये. आता आपण इकडे येऊया. तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, ए म्हणजे युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह, आय म्हणजे पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह. दोन्ही वाक्य जर अफर्मेटिव्ह असतील तर कन्क्लुजन अफर्मेटिव्हच आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, पहिलं वाक्य युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह म्हणजे युनिव्हर्सल आहे, दुसरं वाक्य पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह म्हणजे पर्टिक्युलर आहे. लक्षात घ्या, ज्या ज्यावेळी तुम्हाला मिळालेली माहिती, पहिलं वाक्य युनिव्हर्सल, दुसरं वाक्य पर्टिक्युलर किंवा कोणत्याही क्रमाने असेल, पण जर एक युनिव्हर्सल आणि एक पर्टिक्युलर यांचा जर पेअर झाला असेल तर लॉजिक तुम्हाला सांगतंय काय, फक्त पर्टिक्युलरच कन्क्लुजन काढायचं. कारण काय, भले ही युनिव्हर्सलची क्वांटिटी ही 100% आहे, पण पर्टिक्युलरची क्वांटिटी 1 to 99% आहे. म्हणून आपण करायचंय काय, त्या 100मध्ये हा पर्टिक्युलरचा जेवढा हिस्सा आहे त्याला जज करायचंय. म्हणजे बघा, जर एखाद्या वर्गाच्या संदर्भात पहिलं स्टेटमेंट युनिव्हर्सल आहे म्हणजे 100 मुलांच्या संदर्भात आहे, आणि दुसरं स्टेटमेंट पर्टिक्युलर आहे म्हणजे फक्त त्या वर्गातील 20 मुलांच्या संदर्भात आहे, लॉजिक काय म्हणतंय, जी काय माहिती मिळालेली आहे त्या माहितीच्या बाहेर जाऊ नका. इकडे कॉमन तुम्हाला किती मिळाले, पहिल्या वाक्यात 100 असतील पण दुसऱ्यात 20 आहेत, म्हणजेच काय, हे जे 20 दोन्ही वाक्यात कॉमन आलेले आहेत, फक्त त्यांच्याच बाबत तुम्ही कन्क्लुजन काढू शकता. म्हणून लक्षात ठेवायचंय, ज्यावेळी एक वाक्य युनिव्हर्सल आणि दुसरा पर्टिक्युलर असेल, कन्क्लुजन पण पर्टिक्युलर येईल. म्हणून आपण काय केलं, कन्क्लुजन घेतलं पर्टिक्युलर, म्हणजे आपल्या गोष्ट असेल यांचा बेसिक पॅटर्न बरोबर आहे. आता आपण बघूया यात मिडल टर्म कोणती आहे. तर बघा, ऑल थिंग्स दॅट रेज प्राइजेस आर हार्मफुल टू द कस्टमर्स. मेजर प्रिमाइस, मायनर प्रिमाइस काय बघा, सम इम्पोर्ट ड्युटीज आर दोज दॅट रेज प्राइजेस. आपल्या गोष्ट लक्षात आली, रेज प्राइजेस हा जो आहे तो आहे मिडल टर्म. आता डिस्ट्रीब्यूट झालाय का आपण चेक करूया. तर ए प्रपोजिशन असेल तर असिग्नोफच्या रूल प्रमाणे सब्जेक्टच्या की जे काय तो डिस्ट्रीब्यूट होईल, म्हणजेच काय, ऑल थिंग दॅट रेज प्राइजेस एवढं डिस्ट्रीब्यूट होणार आहे. याचा अर्थ मिडल टर्म डिस्ट्रीब्यूट झाली, एक काम झालं.
आता आपण येऊया कन्क्लुजनकडे. कन्क्लुजन मध्ये काय झालंय बघा. कन्क्लुजन आहे आय प्रपोजिशन, ज्याला आपण बिनकामाचं म्हणतो. कारण काय, आय प्रपोजिशन नो डिस्ट्रीब्युशन. म्हणजेच काय, तो ना सब्जेक्टच्या जागी जे काही त्याला डिस्ट्रीब्यूट करणार आहे, ना तो प्रेडिकेटच्या जागी जे काही त्याला डिस्ट्रीब्यूट करणार आहे. याचाच अर्थ काय, त्याने काही डिस्ट्रीब्युशन केलं नाही. त्यामुळे आपल्याला इकडे रूल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन जो काही आहे, सेकंड रूल आहे की नो टर्म कॅन बी डिस्ट्रीब्युटेड इन दी कन्क्लुजन अनलेस इट इज डिस्ट्रीब्युटेड इन ओरिजिनल प्रिमाइस, बघायची गरज नाही. पण लॉजिक काय म्हणतंय, मिळालेल्या माहितीच्या बाहेर जाऊ नका, मिळालेल्या माहितीच्या मागे जाऊ नका असं म्हणत नाही. त्यामुळे एखादी गोष्ट ओरिजिनल डिस्ट्रीब्यूट झाली असेल आणि जर कन्क्लुजन मध्ये तुम्ही नाही केली तर लॉजिक मध्ये पॉलिसी होत नाही. फक्त लक्षात ठेवायचंय, मिळालेल्या माहिती जर तुम्ही पुढे गेला असाल, एखादी गोष्ट ओरिजिनल डिस्ट्रीब्यूट झाली नाही, जर तुम्ही ती फोर्सिबली कन्क्लुजन मध्ये डिस्ट्रीब्यूट करताय तर फक्त त्याच वेळी पॉलिसी होते. तर इकडे आपण तरी पण एकदा चेक करूया की ओरिजिनल या गोष्टी डिस्ट्रीब्यूट झाल्या होत्या का. तर इम्पोर्ट ड्युटी हा जो काही शब्द आलाय तो आलाय मायनर प्रिमाइस मधून. आणि मायनर प्रिमाइस पण आहे आय प्रपोजिशन, म्हणजेच काय नो डिस्ट्रीब्युशन, म्हणजे इम्पोर्ट ड्युटी काही डिस्ट्रीब्यूट झाला नव्हता. पुढे बघूया हार्मफुल टू दी कस्टमर हा डिस्ट्रीब्यूट झाला होता का. तर हार्मफुल टू दी कस्टमर ही जी काही मेजर टर्म आहे ती आली आहे मेजर प्रिमाइस मधून. आणि मेजर प्रिमाइस काय आहे, ए प्रपोजिशन, जी फक्त सब्जेक्टला डिस्ट्रीब्यूट करते. म्हणजेच काय, ऑल थिंग्स दॅट रेज प्राइजेस याला सोडून ए प्रपोजिशनने कोणालाही डिस्ट्रीब्यूट केलं नाही. कारण त्याची कॅपॅसिटी आहे फक्त एक टर्म डिस्ट्रीब्यूट करण्याची, जी असेल सब्जेक्टची जागी. याचाच अर्थ काय, ओरिजिनल सुद्धा हार्मफुल टू दी कस्टमर डिस्ट्रीब्यूट झाला नव्हता, इम्पोर्ट ड्युटीज पण डिस्ट्रीब्यूट झाला नव्हता, आणि त्या कन्क्लुजन मध्ये पण आपण डिस्ट्रीब्यूट केले नाही. याचाच अर्थ काय, दारी सुद्धा व्हॅलिड आहे. ही स्लाइड समजली आहे का बघा. काही शंका असेल तर विचारा. पुढे जातोय. पुढे बघा, व्हॅलिड मोड्स ऑफ फिगर 1, त्याच्याला आपण नंबर 3 आणि नंबर 4 बघूया. तर नंबर 3 आहे सिलेरंट. पुन्हा एकदा तेच, AEIO याच्यापैकी अक्षर कुठे आहेत आणि कोणत्या क्रमाने आहेत ते बघायचे. सिलेरंट मध्ये बघा ई, ए आणि ई या क्रमाने आहेत. याचाच अर्थ काय, मेजर प्रिमाइस असेल ई म्हणजे युनिव्हर्सल निगेटिव्ह, मायनर प्रिमाइस असेल ए म्हणजे युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह, आणि कन्क्लुजन ई म्हणजे युनिव्हर्सल निगेटिव्ह. पुन्हा एकदा बेसिक रूल आपण अप्लाय करून बघूया. पहिलं वाक्य ई म्हणजे निगेटिव्ह आहे, दुसरं वाक्य ए म्हणजे अफर्मेटिव्ह आहे. लॉजिक म्हणते निगेटिव्हिटी कधीही सप्रेस करायची नाही. म्हणजेच काय, दोघांपैकी एखादं वाक्य निगेटिव्ह आलं की तुमचं कन्क्लुजन निगेटिव्ह आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, दोन्ही प्रिमाइसेस बघा युनिव्हर्सल आहेत, युनिव्हर्सल निगेटिव्ह, युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. जर दोन्ही वाक्य युनिव्हर्सल असतील तर कन्क्लुजन पण युनिव्हर्सल आलं पाहिजे. याचाच अर्थ काय, आपला कन्क्लुजन आलं पाहिजे युनिव्हर्सल निगेटिव्ह. इकडे आहे, तो आहे. आता आपण इकडे येऊया. फिगर 1 चे बेसिक रूल काय आहेत. रूल नंबर 1 आहे की मेजर प्रिमाइस युनिव्हर्सल ठेवा. इकडे आहे का, युनिव्हर्सल निगेटिव्ह म्हणजे युनिव्हर्सल आहे. आणि दुसरा रूल सांगतोय मायनर प्रिमाइस अफर्मेटिव्ह ठेवा. ए प्रपोजिशन आहे, याचाच अर्थ तो युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह म्हणजे अफर्मेशन आहे. दोन्ही रूल सॅटिस्फाय झाले. आता आपण मिडल टर्म कोणत्याची बघूया. नो इन्सेक्ट्स आर 8 लेग, ऑल वास्प आर इन्सेक्ट. या ठिकाणी इन्सेक्ट ही कॉमन पार्ट आहे. तो इकडे आलाय आणि अशा प्रकारचा पॅटर्न तयार झालाय, तो फिगर 1 चा आहे. आता इन्सेक्टचं डिस्ट्रीब्युशन झालंय का आपण चेक करूया. तर पहिलं वाक्य नोने सुरू होतंय, म्हणजे त्या ई प्रपोजिशन, आणि ई प्रपोजिशन मध्ये काय होतं, बीचा अर्थ बोथ टर्म विल बी डिस्ट्रीब्युटेड. याचा अर्थ काय, इन्सेक्ट पण डिस्ट्रीब्यूट झालाय, 8 लेग पण डिस्ट्रीब्यूट झालाय. याचाच अर्थ मिडल टर्मचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. आता आपण येऊया कन्क्लुजनकडे. कन्क्लुजनला काय आलंय बघा, नो वास्प आर 8 लेग्स. या ठिकाणी कन्क्लुजन ई प्रपोजिशन आहे, म्हणजे कन्क्लुजनने पण काय केलंय, वास्प आणि 8 लेग दोघांनाही डिस्ट्रीब्यूट केलंय. ही गोष्ट बरोबर आहे का बघण्यासाठी आपण काय करायचंय, ते शब्द ओरिजिनली कोणत्या वाक्यातून आले आणि त्या वाक्यात ते डिस्ट्रीब्यूट झाले होते की आपल्याला चेक करावं लागेल. तर आपली जी मेजर टर्म आहे 8 लेग, ती आली आहे ई प्रपोजिशन मधून. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ई प्रपोजिशन दोघांनाही डिस्ट्रीब्यूट करतोय, त्याच्यामुळे 8 लेग डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. ही टर्म बरोबर आहे, कन्क्लुजन मध्ये डिस्ट्रीब्यूट केलेली. आता आपण वास्प कडे जाऊया. आता वास्प ही डिस्ट्रीब्यूट झाली आहे, कसं शोधायचं, तर आपण ओरिजिनल वाक्याकडे आलो. ओरिजिनल वाक्य, ऑल वास्प आर इन्सेक्ट. वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह म्हणजे ए. ए प्रपोजिशन सब्जेक्टच्या जागी जे काय असेल त्याला डिस्ट्रीब्यूट करतो. याचा अर्थ काय, ऑल वास्प डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. म्हणजेच काय, याचं कन्क्लुजन मध्ये डिस्ट्रीब्यूट करणं सहयोग्य आहे, म्हणूनच हे कन्क्लुजन व्हॅलिड आहे. पुढे जाऊया. नेक्स्ट मोड फेरिओ. आता फेरिओ मध्ये पण तीच गोष्ट, AEIO पैकी अक्षर कोणत्या क्रमाने आले ती बघायची. तर ई, आय आणि ओ. याचा अर्थ काय, मेजर प्रिमाइस असेल युनिव्हर्सल निगेटिव्ह, मायनर प्रिमाइस असेल पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह, आणि कन्क्लुजन येईल पर्टिक्युलर निगेटिव्ह. आता इकडे पण तीच गोष्ट करा. पहिलं वाक्य आहे निगेटिव्ह, दुसरं वाक्य अफर्मेटिव्ह. मला लक्षात ठेवायचंय, ज्या ज्या वेळी एखादं वाक्य निगेटिव्ह असेल त्याच्या वेळी तुमचं कन्क्लुजन निगेटिव्ह येईल, कारण निगेटिव्हिटी सप्रेस करायची नाही. एक काम झालं. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या ज्यावेळी दोन वाक्यांपैकी एक असेल युनिव्हर्सल आणि दुसरं असेल पर्टिक्युलर, कन्क्लुजन पर्टिक्युलरच काढायचं आहे. कारण काय, जो काय पर्टिक्युलर पोर्शन आहे त्याचा वापर करून तुम्ही
उरलेल्या जो काही रिमेनिंग पोर्शन आहे किंवा जो 100% पोर्शन आहे त्याला आपण जज करू शकत नाही. कारण लॉजिक सांगते जेवढी माहिती मिळते त्यालाच तुम्हाला लिमिटेड राहून त्याच्यात कन्फाईन्ड राहून तुम्हाला कन्फ्युजन काढायचं आहे. त्यामुळे काय, जरी पहिली प्रिमाइस मेजर प्रिमाइस ही युनिव्हर्सल निगेटिव्ह असली तरी सुद्धा मायनर प्रिमाइस ही पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह असल्यामुळे कन्क्लुजन पर्टिक्युलर येईल. याचा अर्थ काय, याचं कॉम्बिनेशन म्हणून काय होईल तर कन्क्लुजन बनेल पर्टिक्युलर निगेटिव्ह. एक काम झालं. पुढे आता मिडल टर्म कोणती आहे बघा. नो शाय पर्सन इज सक्सेसफुल सेल्समन, सम इंटेलेक्च्युअल आर शाय. याचा अर्थ शाय हा जो काही शब्द आहे दोन्ही मध्ये कॉमन आलाय की हा मिडल टर्म, आणि इकडे फिगर 1 चा आपल्याला पॅटर्न तयार झालेला दिसतो. मग आता आपण काय करायचंय, हा जो शाय हा शब्द आहे हा ओरिजिनल डिस्ट्रीब्यूट झालाय का बघायचा आहे. कारण काय तो मिडल टर्म आहे आणि त्याचं डिस्ट्रीब्यूट झालं तरच सिलोजिझमच्या पुढच्या टेस्ट आहेत ते आपल्याला अप्लाय करायचे. जर त्याचं डिस्ट्रीब्युशन झालं नाही तर पुढे आपल्याला जायची गरज नाही. मग पहिलं वाक्य ई प्रपोजिशन. ई प्रपोजिशन अशी बिनॉमच्या रूल प्रमाणे बोथ टर्म विल बी डिस्ट्रीब्युटेड. याचा अर्थ काय, शाय पर्सन पण डिस्ट्रीब्यूट झालाय आणि सक्सेसफुल सेल्समन पण डिस्ट्रीब्यूट झालाय. याचाच अर्थ मिडल टर्म डिस्ट्रीब्यूट झाली. आता पुढे आपल्याला काय करायचंय, कन्क्लुजन कडे यायचं आणि बघायचंय कन्क्लुजनने नक्की कोणाकोणाला डिस्ट्रीब्यूट केलं आणि ते ओरिजिनल डिस्ट्रीब्यूट झाले होते का. तर कन्क्लुजन आहे पर्टिक्युलर निगेटिव्ह. पर्टिक्युलर निगेटिव्ह ओ प्रपोजिशन कोणाला डिस्ट्रीब्यूट करतंय, प्रेडिकेटला. त्यामुळे याचाच अर्थ काय, याचा प्रेडिकेट आहे सक्सेसफुल सेल्समन. मग प्रेडिकेट किंवा हा जो काही मेजर टर्म आहे कुठून आलाय, मेजर प्रिमाइस. मग मेजर प्रिमाइस मध्ये सक्सेसफुल सेल्समन डिस्ट्रीब्यूट झालाय का, तर ई प्रपोजिशन बोथ टर्म विल बी डिस्ट्रीब्युटेड. याचा अर्थ काय, शाय पर्सन आणि सक्सेसफुल सेल्समन दोन्ही डिस्ट्रीब्यूट झाले होते. याचाच अर्थ काय, जर ओरिजिनल डिस्ट्रीब्यूट झाला असेल तर कन्क्लुजन मध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन करणं ते अलाउड आहे. याचाच अर्थ एक कन्क्लुजन व्हॅलिड आहे. आता तुम्ही विचाराल की इंटेलेक्च्युअलचं डिस्ट्रीब्युशन झालंय का, तर ओ प्रपोजिशन फक्त प्रेडिकेटला डिस्ट्रीब्यूट करत असल्यामुळे सब्जेक्टचं डिस्ट्रीब्युशन होत नाही. अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की इंटेलेक्च्युअलचं आपण कन्क्लुजन मध्ये डिस्ट्रीब्युशन केलं नाही. याचं कारण ओरिजिनली आय प्रपोजिशन जो बिनकामाचा आहे त्याने त्याला डिस्ट्रीब्यूट केलं नव्हतं. ही स्लाइड पण समजली का बघा. काही शंका असतील तर त्यावेळी विचारत जा, त्यावेळी त्याचं निरसन करणं सोपं होतं. पुढे जातोय. आता आपण रूल्स ऑफ फिगर 2. आता फिगर 2 म्हणजे काय ते लक्षात घ्या. ज्यावेळी मिडल टर्म म्हणजे दोन वाक्यातला कॉमन पार्ट हा प्रेडिकेटची जागी येतो, म्हणजे जी काही माहिती असते करता सोडून जी काही माहिती प्रत्येक वाक्यात असते त्या ठिकाणी ज्यावेळी कॉमन पार्ट येतो त्यावेळी आपल्याला मिळतो फिगर 2. आता लक्षात घ्या, हे पी आणि एस मुळे कन्फ्युज होऊ नका, कारण हे जे काही पी आणि एस आहेत ते कन्क्लुजनच्या रेफरन्स मध्ये आहेत. कन्क्लुजनचा सब्जेक्ट जिकडनं येतो म्हणजे मायनर टर्म जिकडनं येते ती असते मायनर प्रिमाइस, आणि कन्क्लुजनचा प्रेडिकेट ज्याला आपण मेजर टर्म म्हणतो ते जी कुठून येते ती असते मेजर प्रिमाइस. त्यामुळे हे एस आणि पी हे कन्क्लुजनच्या रेफरन्स मध्ये आहेत, त्या ओरिजिनल वाक्याच्या रेफरन्स मध्ये नाही. तर आता आपण काय करूया, याचे बेसिक रूल समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर रूल नंबर 1, वन ऑफ दी प्रिमाइस मस्ट बी निगेटिव्ह. आता याचं कारण काय, एखादी प्रिमाइस यांना निगेटिव्ह का पाहिजे, तर याचं उत्तर आहे मिडल टर्मचं डिस्ट्रीब्युशन होणं. पण सिलोजिझम बेसिकली काय म्हणतं, मिडल टर्म डिस्ट्रीब्यूट झालीच पाहिजे तरच आपण कन्क्लुजन काढू शकतो. इकडे झालंय काय, मिडल टर्म आलेली आहे प्रेडिकेटच्या बाजूला, बरोबर आहे. तर प्रेडिकेटच्या बाजूला जे काही आहे त्याला डिस्ट्रीब्युशन करण्याची कॅपॅसिटी कोणाची आहे ते आपण चेक करूया. ए प्रपोजिशन सब्जेक्ट विल बी डिस्ट्रीब्युटेड, म्हणजे काय, याला डिस्ट्रीब्यूट करेल पण मिडल टर्मला तो टच करणार नाही, चालणार नाही. आय प्रपोजिशन नो टर्म विल बी डिस्ट्रीब्युटेड, चालेल का मिडल टर्म साठी, चालणार नाही. पण जर आपण निगेटिव्ह मध्ये ई प्रपोजिशनचा विचार केला असेल तर ई मध्ये बोथ टर्म विल बी डिस्ट्रीब्युटेड, म्हणजे काय, सब्जेक्ट प्रेडिकेट दोघांचे डिस्ट्रीब्युशन होईल, मिडल टर्म पण डिस्ट्रीब्यूट होईल. त्याचप्रमाणे जर आपण ओ प्रपोजिशनचा विचार केला असेल तर पी म्हणजे प्रेडिकेट विल बी डिस्ट्रीब्युटेड. याचा अर्थ काय, प्रेडिकेटच्या जागी जे काही आहे म्हणजे फिगर 2 मध्ये जी मिडल टर्म आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन होईल. याचाच अर्थ लक्षात घ्या, प्रेडिकेटची जागी जे काही येतं म्हणजे फिगर 2 मध्ये जी आपली मिडल टर्म जी प्रेडिकेटच्या जागी आलेली आहे त्याला डिस्ट्रीब्यूट करण्याची कॅपॅसिटी ही फक्त ई आणि ओ म्हणजे निगेटिव्ह प्रपोजिशनला आहे. आणि म्हणून त्यांचं रूल नंबर 1 म्हणतोय की वन ऑफ द प्रिमाइस मस्ट बी निगेटिव्ह. कारण काय, जर निगेटिव्ह नसेल तर मिडल टर्मचं डिस्ट्रीब्युशन होणार नाही, आणि जर मिडल टर्मचं डिस्ट्रीब्युशन झालं नाही तर सिलोजिझम पुढे करता येणार नाही. कारण काय, ओ प्रपोजिशन पी म्हणजे काय, प्रेडिकेटच्या जागी जी काही माहिती आहे त्याला डिस्ट्रीब्यूट म्हणजे मिडल टर्मला डिस्ट्रीब्यूट करेल, आणि ई प्रपोजिशन बी बोथ टर्म विल बी डिस्ट्रीब्युटेड, हा सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करतोय त्यामुळे मिडल टर्म पण डिस्ट्रीब्युशन होईल. हा आहे रूल नंबर 1. मिडल टर्मचं डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी ज्यावेळी फिगर नंबर 2 येईल त्यावेळी एक ना एक वाक्य निगेटिव्ह आलंच पाहिजे. रूल नंबर 2 काय म्हणतोय बघा, मेजर प्रिमाइस मस्ट बी युनिव्हर्सल. आता त्याचं कारण लक्षात घ्या, मग तुम्ही सांगतो की एखादं वाक्य निगेटिव्ह असेल तर ते निगेटिव्ह वाक्य प्रेडिकेटला डिस्ट्रीब्यूट करणारच. मग एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमच्या दोन प्रिमाइसेस पैकी एखादी प्रिमाइस निगेटिव्ह असेल तर निगेटिव्हिटी आपण सप्रेस करू शकत नसल्यामुळे आपलं कन्क्लुजन पण बनेल निगेटिव्ह. मग ते काय करणार आहे, जी ओरिजिनल वाक्य जे काम करत होती तेच काम कन्क्लुजन पण करेल, म्हणजेच काय, प्रेडिकेटचं डिस्ट्रीब्युशन. पण हे प्रेडिकेट येतोय कुठून, ते येतोय मेजर प्रिमाइस मधून, आणि मेजर प्रिमाइस मध्ये
कन्क्लुजनचं जे काही प्रेडिकेट आहे ते मेजर प्रिमाइस मध्ये सब्जेक्टची जागी आहे. त्यामुळे आता आपल्याला काय करायचंय, असा प्रकार शोधायचा आहे ए, ई आणि आय ओ मधला जो सब्जेक्टच्या जागी जे काय आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन करू शकतो. पहिल्यांदा ओचं एक्झाम्पल घ्या. ओ प्रपोजिशन प्रेडिकेट विल बी डिस्ट्रीब्युटेड म्हणजे काय, या जागी जे काय त्याचं डिस्ट्रीब्युशन होईल. सब्जेक्टचं होतंय का, होत नाही. आय प्रपोजिशन नो डिस्ट्रीब्युशन, हा काहीच करणार नाहीये. मग दोन्ही पर्टिक्युलर ऑप्शन एलिमिनेट झाले. आता आपण युनिव्हर्सल चेक करूया. ई प्रपोजिशन बोथ टर्म विल बी डिस्ट्रीब्युटेड, हा सब्जेक्ट प्रेडिकेट दोघांनाही करेल, हा चालू शकतो. आणि ए प्रपोजिशन एस, याचा अर्थ काय, सब्जेक्ट विल बी डिस्ट्रीब्युटेड, याचा अर्थ काय, सब्जेक्टच्या जागी जे काही येतं ते ए प्रपोजिशन डिस्ट्रीब्युट करू शकतो. याचाच अर्थ काय, ज्या ज्यावेळी सब्जेक्टच्या जागी जे काही येतं त्याला डिस्ट्रीब्युट करायचं असतं त्याच्या वेळी तुम्हाला युनिव्हर्सल वापरण्याशिवाय पर्याय नाही. आता इकडे झालंय काय, आता आपल्याला युनिव्हर्सलच का पाहिजे, याचं कारण आहे आपला पहिला रूल. पहिल्या रूलने काय सांगितलं, मिडल टर्म तुम्हाला डिस्ट्रीब्युट करायची आहे ना, मग एक ना एक वाक्य निगेटिव्ह ठेवा. मग एखादं वाक्य निगेटिव्ह आलं की कन्क्लुजन पण निगेटिव्ह आलं, आणि निगेटिव्ह कन्क्लुजन प्रत्येक वेळी प्रेडिकेटला डिस्ट्रीब्युट करणार. हे प्रेडिकेट जे आहे ते मेजर प्रिमाइसच्या सब्जेक्टची जागी जे काय आहे तिकडून आलेलं आहे. आणि सब्जेक्टची जागी जे काही आहे त्याची डिस्ट्रीब्युट करण्याची कॅपॅसिटी ही फक्त आणि फक्त युनिव्हर्सल कडे असते. त्यामुळे मेजर प्रिमाइस फिगर 2 मध्ये प्रत्येक वेळी युनिव्हर्सलच आली पाहिजे. बेसिक रूल समजलेत का बघा, काही शंका असतील तर विचारा. पुन्हा पुन्हा सांगतोय, हे प्रेडिकेट आणि सब्जेक्ट मध्ये कन्फ्युज होऊ नका. हे ओरिजिनल वाक्याचे प्रेडिकेट आणि सब्जेक्ट नाही आहेत. कन्क्लुजन मध्ये प्रेडिकेटचा भाग कोणाला मिळतो आणि कन्क्लुजन मध्ये सब्जेक्टचा भाग कोणाला मिळतो या रेफरन्सने एस आणि पी लिहिलेले असतात. काही शंका असतील तर अनम्यूट करा किंवा मेसेज करून विचारा. ओके, पुढे जातोय. आता याचे फिगर बघूया. तर पहिला फिगर आहे केमस्ट्रेस. इकडे पण तीच गोष्ट करायची. ए, आय ऑफ देखी जी काही अक्षर कोणत्या क्रमाने आली ती बघा. तर इकडे मिळेल ए, ई आणि ई. याचा अर्थ होतोय काय, तुमची मेजर प्रिमाइस असेल युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह, मायनर प्रिमाइस असेल युनिव्हर्सल निगेटिव्ह आणि कन्क्लुजन असेल युनिव्हर्सल निगेटिव्ह. आता कन्क्लुजन निगेटिव्ह का आलाय, तर दोन वाक्यापैकी एक वाक्य ज्या ज्यावेळी निगेटिव्ह असेल कन्क्लुजन निगेटिव्ह येईल. आणि इकडे दोन्ही वाक्य दोन्ही प्रिमाइस युनिव्हर्सल असल्यामुळे कन्क्लुजन युनिव्हर्सल पण पाहिजे. याचाच अर्थ काय, कन्क्लुजन पाहिजे युनिव्हर्सल निगेटिव्ह. आता इकडे आपण काय करूया, फिगर 2 चा पॅटर्न म्हणजे माहितीच्या ठिकाणी मिडल टर्म येणं इकडे सजेस्ट करतोय का बघूया. तर ऑल गुड मेन आर दोज हू कॅन बी बिलीव्ड अँड नो लायर इज वन हू कॅन बी बिलीव्ड. तर बिलीव्ड ही जी काही गोष्ट आहे किंवा हू कॅन बी बिलीव्ड ही जी काही गोष्ट आहे ही आहे आपली मिडल टर्म, आणि ती दोन्ही वाक्यामध्ये माहितीच्या जागी म्हणजेच प्रेडिकेटच्या जागी आली. याचा अर्थ फिगर 2 चं एक्झाम्पल आहे. आता आपण काय करूया, मिडल टर्म डिस्ट्रीब्यूट झालेले आहे किंवा नाही चेक करूया. तर ए प्रपोजिशन सब्जेक्ट बी डिस्ट्रीब्युटेड म्हणजे काय, गुड मेन डिस्ट्रीब्यूट होतोय, मिडल टर्म होत नाही. ई प्रपोजिशन बोथ टर्म विल बी डिस्ट्रीब्युटेड होतोय काय, लायर पण डिस्ट्रीब्यूट होतोय आणि हू कॅन बी बिलीव्ड पण डिस्ट्रीब्यूट होतोय. याचा अर्थ काय, मिडल टर्मचं डिस्ट्रीब्युशन ई प्रपोजिशनने केलेलं आहे. पुढे आपण पुढचे रूल याला अप्लाय करू शकतो. आता आपण येऊया कन्क्लुजन कडे. कन्क्लुजन कोणत्या प्रकारचं आहे, ई प्रपोजिशन. पुन्हा एकदा तेच, बोथ टर्म विल बी डिस्ट्रीब्युटेड म्हणजे काय, लायर पण डिस्ट्रीब्यूट होतोय, गुड मॅन पण होतोय. आता आपल्याला बघायचंय त्या गोष्टी ज्या कन्क्लुजनने डिस्ट्रीब्यूट केल्या त्या ओरिजिनल डिस्ट्रीब्यूट झाल्या होत्या का. तर लायर जो आहे हा आलाय मायनर प्रिमाइस मध्ये, आणि मायनर प्रिमाइस पण ई प्रपोजिशन मध्ये आहे जे सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करते. याचा अर्थ काय, लायर ओरिजिनल डिस्ट्रीब्यूट झाला होता आणि आता कन्क्लुजन मध्ये झालेला आहे. त्यानंतर पुढे जाऊया गुडमॅन. गुडमॅन हा शब्द कुठून आलाय, तर गुडमॅन ही आहे मेजर टर्म जी आली आहे मेजर प्रिमाइस मध्ये. आणि गुडमॅनचं डिस्ट्रीब्युशन झालंय का, तर ए प्रपोजिशन असिम्प्टोनिमच्या रूल प्रमाणे सब्जेक्टच्या जे काही येईल त्याचं डिस्ट्रीब्युशन करतं. म्हणजेच काय, ए प्रपोजिशन मध्ये ऑल गुडमॅनचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. म्हणजेच गुडमॅन ओरिजिनल डिस्ट्रीब्यूट झाला होता आणि तो आता कन्क्लुजन मध्ये डिस्ट्रीब्यूट होतोय. याचाच अर्थ कन्क्लुजन बरोबर आहे. त्याचप्रमाणे बारोको, इकडे पण काय करायचंय, ए, ई, आय पैकी जी काही अक्षर आहेत ती कोणत्या क्रमाने आले ती बघा. तर पहिलं अक्षर जे ए आहे ते आहे युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह, याचा अर्थ मेजर प्रिमाइस असेल युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. दुसरा अक्षर ओ आहे, याचा अर्थ काय, आपली जी मायनर प्रिमाइस असेल ती बनेल पर्टिक्युलर निगेटिव्ह. आणि तिसरं अक्षर ओ आहे, याचा अर्थ काय, आपलं कन्क्लुजन आहे ते पण बनेल पर्टिक्युलर निगेटिव्ह. याचं कारण काय, ज्या ज्यावेळी एक वाक्य अफर्मेटिव्ह दुसरं वाक्य निगेटिव्ह असेल कन्क्लुजन निगेटिव्हच येणार आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट महत्वाची आहे, एक युनिव्हर्सल असेल दुसरा पर्टिक्युलर असेल तर कन्क्लुजन आपलं पर्टिक्युलरच येतं. आता इकडे पण बघूया कॉमन पार्ट प्रेडिकेटच्या जागी आलाय का. ऑल ग्रेट म्युझिशियन्स आर टॅलेंटेड, सम सॅवेजेस आर नॉट टॅलेंटेड. दोन्ही ठिकाणी टॅलेंटेड हा प्रेडिकेट म्हणजे माहितीच्या जागी आलेला आहे. याचा अर्थ ही फिगर 2 चं एक्झाम्पल आहे. आता आपण काय करूया, ही जी काही मिडल टर्म आहे ती डिस्ट्रीब्यूट झाली का चेक करूया. तर ए प्रपोजिशन सब्जेक्ट विल बी डिस्ट्रीब्युटेड, याचा अर्थ काय, ग्रेट म्युझिशियन डिस्ट्रीब्यूट झालाय, टॅलेंटेड झालेला नाही. ओ प्रपोजिशन प्रेडिकेट विल बी डिस्ट्रीब्युटेड, या ठिकाणी मात्र नॉट टॅलेंटेड डिस्ट्रीब्यूट झालाय. कारण काय, ओ प्रपोजिशन प्रेडिकेटला डिस्ट्रीब्यूट करतो, याचाच अर्थ मिडल टर्म डिस्ट्रीब्यूट झालेली आहे. एक काम झालंय. पुढचं काम काय, सम सॅवेजेस आर नॉट ग्रेट म्युझिशियन्स. आता या ठिकाणी नक्की काय डिस्ट्रीब्यूट झालंय ते आज आपण चेक करूया.
तर ओ प्रपोजिशन करतो प्रेडिकेटच्या की जे काय त्याला डिस्ट्रीब्यूट. याचा अर्थ काय, ग्रेट म्युझिशियन डिस्ट्रीब्यूट झालेला आहे, पण ओरिजिनल डिस्ट्रीब्यूट झाला होता का. तर आपण काय करायचंय, ही जी काय मेजर टर्म आहे कुठून आली आहे, मेजर प्रिमाइस मध्ये. मेजर प्रिमाइस मध्ये ग्रेट म्युझिशियन डिस्ट्रीब्यूट झाला होता का, तर ए प्रपोजिशन मध्ये सब्जेक्ट डिस्ट्रीब्यूट होतो, याचा अर्थ ग्रेट म्युझिशियन डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. आणि त्याचमुळे जर तो ओरिजिनल डिस्ट्रीब्यूट झालेला असेल तर कन्क्लुजन मध्ये करणं परमिसिबल आहे. त्यामुळे इकडे याचं डिस्ट्रीब्युशन योग्य आहे आणि कन्क्लुजन योग्य आहे. दोन्ही मूड समजलेत का बघा. शंका असतील तर भिडी बाळगू नका, बिंदास्त विचारत जा. तुमची शंका तशीच राहणार आणि बाकीचे पुढे जाणार. ओके, तर फिगर 2च्या पुढच्या मूडकडे जाऊया. याचं नाव सीझर म्हणा किंवा सीझर आहे म्हणा. आपल्याला महत्वाचं काय, ई, ए आणि ई. याचा अर्थ काय, मेजर प्रिमाइस असेल युनिव्हर्सल निगेटिव्ह, मायनर प्रिमाइस असेल युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह, कन्क्लुजन असेल युनिव्हर्सल निगेटिव्ह. आता ही गोष्ट बरोबर आहे का, तर एक गोष्ट लक्षात घ्या, एक वाक्य निगेटिव्ह, एक वाक्य अफर्मेटिव्ह, कन्क्लुजन मध्ये निगेटिव्ह. आणि जर दोन्ही वाक्य युनिव्हर्सल असतील तर कन्क्लुजन मध्ये युनिव्हर्सल. याचा अर्थ काय, कन्क्लुजन येईल युनिव्हर्सल निगेटिव्ह. आता हे वाक्य फिगर 2चं आहे का बघूया. ते शोधायचं कसं, तर माहिती या ठिकाणी कॉमन पार्ट आलेला आहे का. नो फ्रेंडली पर्सन इज वन हू अवॉइड्स कंपनी. ऑल एस्थेटिक्स आर दोज हू अवॉइड कंपनी. आता अवॉइड कंपनी या ठिकाणी दोन्ही ठिकाणी प्रेडिकेटच्या आगे आलाय, याचा अर्थ फिगर 2चं एक्झाम्पल आहे. आता ही जी काही मिडल टर्म आहे, हा जो काही कॉमन पार्ट आहे तो डिस्ट्रीब्यूट झालाय का आपण चेक करूया. तर ई प्रपोजिशन मध्ये बोथ टर्म विल बी डिस्ट्रीब्युटेड. याचा अर्थ काय, फ्रेंडली पर्सन पण डिस्ट्रीब्यूट झालाय, अवॉइड कंपनी पण झालाय. याचाच अर्थ मिडल टर्मचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे, एक रूल सॅटिस्फाय झाला. आता आपण दुसरा रूल चेक करूया की नो टर्म कॅन बी डिस्ट्रीब्युटेड इन द कन्क्लुजन अनलेस इट इज डिस्ट्रीब्युटेड इन द ओरिजिनल प्रिमाइस. मग आपण कन्क्लुजन कडे येऊया. कन्क्लुजन कोणत्या प्रकारचं आहे, ई प्रपोजिशन. नो असेटिक इज फ्रेंडली पर्सन. ई प्रपोजिशन सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करतोय, तेव्हा असेटिक पण डिस्ट्रीब्यूट झालाय आणि फ्रेंडली पर्सन पण झालाय. आता हे ओरिजिनल डिस्ट्रीब्यूट झाले होते का आपण चेक करूया. तर आपली जी काही मेजर टर्म आहे ही जी मेजर प्रिमाइस मधून आलेली आहे त्या ठिकाणी पण आहे ई प्रपोजिशन, म्हणजे तो सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करेल. याचा अर्थ काय, फ्रेंडली पर्सन ओरिजिनली पण डिस्ट्रीब्यूट झाला होता आणि कन्क्लुजन मध्ये डिस्ट्रीब्युशन करणं परमिसिबल आहे. आता आपण असेटिक कडे येऊया. असेटिक जो आहे हा कुठून आलाय, तर जी आहे मायनर टर्म आणि आली आहे मायनर प्रिमाइस मधून. आता मायनर प्रिमाइस कोणत्या प्रकारची आहे, ए म्हणजे युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह असिबिनोफच्या रूल प्रमाणे सब्जेक्टच्या की जे काही येतं त्याला डिस्ट्रीब्यूट करतो. याचा अर्थ काय, ऑल असेटिक डिस्ट्रीब्यूट झाले. याचा अर्थ असेटिक पण डिस्ट्रीब्यूट झालं आणि त्याचं कन्क्लुजन मध्ये डिस्ट्रीब्युशन करणं व्हॅलिड आहे. पुढे नेक्स्ट मूड कडे, टेस्टिनो. इकडे पण तीच गोष्ट करायची आहे. ई, आय आणि ओ यांच्याकडे तुम्ही लक्ष द्या. याचा अर्थ काय आहे, तर तुमची मेजर प्रिमाइस असेल युनिव्हर्सल निगेटिव्ह, मायनर प्रिमाइस असेल पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह आणि कन्क्लुजन असेल पर्टिक्युलर निगेटिव्ह. पुन्हा एकदा बेसिक रूल अप्लाय करून बघूया. दोन वाक्यांपैकी एक वाक्य जर निगेटिव्ह असेल कन्क्लुजन निगेटिव्ह येईल. एक जर युनिव्हर्सल आणि दुसरं जर पर्टिक्युलर क्वांटिटीचं वाक्य असेल तर कन्क्लुजन कंपल्सरी पर्टिक्युलर येईल. याचा अर्थ काय, कन्क्लुजन पर्टिक्युलर निगेटिव्ह आलं पाहिजे, जे इकडे आलेलं आहे. आता बघा कॉमन पार्ट कुठे आलेला आहे. कॉमन पार्ट जर दोन्ही वाक्यात प्रेडिकेटच्या आगे आलाय तर आपण त्याला फिगर 2 मानू शकतो. नो बोर्स आर इंटरेस्टिंग पर्सन, सम पोएट्स आर इंटरेस्टिंग पर्सन. इंटरेस्टिंग पर्सन हा दोन्ही ठिकाणी प्रेडिकेटच्या आगे आलाय, म्हणजे फिगर 2चं एक्झाम्पल आहे. आता हे जो काही कॉमन पार्ट आहे मिडल टर्म आहे डिस्ट्रीब्युशन झालंय का आपण चेक करूया. तर ई प्रपोजिशन बोथ टर्म विल बी डिस्ट्रीब्युटेड. याचा अर्थ काय, ज्या ज्या वाक्य नोने सुरू होतं युनिव्हर्सल निगेटिव्ह असतं त्या ठिकाणी सगळ्यांचं डिस्ट्रीब्युशन होतंय. त्यामुळे इंटरेस्टिंग पर्सनचं पण झालंय. आता आपण जाऊया कन्क्लुजन कडे आणि बघूया. सम पोएट्स आर नॉट बोर्स. हे आहे ओ प्रपोजिशन. ओ प्रपोजिशन प्रेडिकेट डिस्ट्रीब्यूट करतो. याचा अर्थ काय, फक्त जो काही नॉट बोर्स शब्द आहे तो डिस्ट्रीब्यूट झालाय. आता आपल्याला करायचंय काय, हा जो काही बोर्स शब्द आहे हा जिथून आलाय तिथे डिस्ट्रीब्यूट झाला होतो का चेक करूया. तर आपली ही जी काही मेजर टर्म आली ही आली आहे मेजर प्रिमाइस मधून आणि मेजर प्रिमाइस मध्ये बोर हा डिस्ट्रीब्यूट होऊ शकतो. याचं कारण काय, वाक्य आहे ई प्रपोजिशन. ई प्रपोजिशन सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करतं. याचा अर्थ काय, बोरचं पण डिस्ट्रीब्युशन झालंय आणि त्यामुळे त्याचं कन्क्लुजन मध्ये डिस्ट्रीब्यूट करणं हे व्हॅलिड आहे. दोन्ही हे समजलेत का बघा, व्हॅलिड मोड दोन्ही समजलेत का बघा. काही शंका असेल तर मेसेज करा किंवा अनम्यूट करून विचारा. ओके, पुढे जाऊया. आता जाऊया व्हॅलिड मोड्स अँड रूल्स ऑफ फिगर्स. या ठिकाणी आता आपण काय करतोय, रूल्स ऑफ फिगर 3. आता फिगर 3 मध्ये काय होतं, तर फिगर 2 मध्ये आपण बघितलं की दोन्ही वाक्यात प्रेडिकेट म्हणजे माहितीच्या ठिकाणी मिडल टर्म येते. फिगर 3 मध्ये काय होणार आहे, दोन्ही वाक्यात सब्जेक्टच्या ठिकाणी मिडल टर्म येते. आता याचे बेसिक रूल काय आहेत ते बघूया. मायनर प्रिमाइस मस्ट बी अफर्मेटिव्ह. आता हे म्हणतात की अफर्मेटिव्ह असली पाहिजे. आपण काय करूया, याच्या नेमकं विरुद्ध एक
गृहीतक अझम्पशन घेऊया आणि ते अझम्पशन प्रूव्ह होतं काय बघूया. जर आपलं याच्या कॉन्ट्रडिक्टरी अझम्पशन प्रूव्ह झालं तर पुस्तकवाले लॉजिकवाले चुकीचे आहेत, पण जर आपलं अझम्पशन प्रूव्ह झालं नाही तर ओरिजिनल वाक्य बरोबर आहे असं आपण मानावं लागेल. तर हे म्हणतात मायनर प्रिमाइस अफर्मेटिव्ह पाहिजे, मी म्हणतो मायनर प्रिमाइस निगेटिव्ह पाहिजे. काय परिणाम होणार आहे बघा. जर मायनर प्रिमाइस निगेटिव्ह असेल तर मेजर अफर्मेटिव्ह पाहिजे. कारण काय, एका वाक्यात किंवा एका सिलॉजिझम मध्ये कधीही दोन्ही वाक्य निगेटिव्ह चालत नाही असं आपल्या रूल्स ऑफ क्वालिटी सांगतो. त्यामुळे काय, जर मी मायनर आहे ती जर निगेटिव्ह अज्युम केली असेल, मेजर ऑटोमॅटिकली अफर्मेटिव्ह झाली. बरोबर आहे. आता लक्षात घ्या, निगेटिव्ह वाक्यांची एक स्पेशालिटी आहे की ती प्रत्येक वेळी प्रेडिकेटच्या की जे काही त्याचं डिस्ट्रीब्युशन करतात. तेव्हा होणार काय, जर एक वाक्य असेल अफर्मेटिव्ह आणि दुसरं वाक्य असेल निगेटिव्ह, कन्फ्युजन बनेल निगेटिव्ह. निगेटिव्ह कन्फ्युजन काय करणार आहे, ते स्वभाव धर्माप्रमाणे प्रेडिकेटच्या की जो काही येईल त्याला डिस्ट्रीब्यूट करणार आहे. पण हा प्रेडिकेट म्हणजेच मेजर तर मिळतोय कुठून, मेजर प्रिमाइस मधून. आणि मेजर प्रिमाइस काय आहे, जर मी मायनर निगेटिव्ह आहे असं अज्युम केलं तर मेजर कंपल्सरी अफर्मेटिव्ह असणार आहे. आणि अफर्मेटिव्ह वाक्य प्रेडिकेटच्या जे काही आहे त्याला कधीही डिस्ट्रीब्यूट करत नाही. चेक करून बघा. युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह, सब्जेक्ट विल बी डिस्ट्रीब्युटेड म्हणजे काय, मिडल टर्मचा होईल पण हा तसाच राहील. आणि आय प्रपोजिशन बिनकामाचं आहे कारण नो टर्म विल बी डिस्ट्रीब्युटेड. याचा अर्थ काय, जी अफर्मेटिव्ह वाक्य आहेत ती मॅक्झिमम कॅपॅसिटी मध्ये फक्त सब्जेक्ट डिस्ट्रीब्यूट करू शकतात, प्रेडिकेटला करू शकत नाही. पण होतंय काय, आपण एक वाक्य मायनर प्रिमाइस निगेटिव्ह अज्युम केल्यामुळे कन्क्लुजन निगेटिव्ह होत होतं आणि ते फोर्सिबली प्रेडिकेटला डिस्ट्रीब्यूट करत होतं, जे ओरिजिनल डिस्ट्रीब्यूट होत नव्हतं. याचाच अर्थ काय, आपलं अझम्पशन चुकीचं आहे आणि म्हणूनच मायनर प्रिमाइस मस्ट बी अफर्मेटिव्ह हे त्यांचं अझम्पशन बरोबर आहे. आता पुढे जाऊया. जी कन्क्लुजन मस्ट बी पर्टिक्युलर. आता कन्क्लुजन पर्टिक्युलर काय हवंय तर लक्षात घ्या, मायनर प्रिमाइस अफर्मेटिव्ह आहे, एक गोष्ट क्लिअर झाली. अफर्मेटिव्ह वाक्य कोणाला डिस्ट्रीब्यूट करतंय तर मॅक्झिमम सब्जेक्टच्या की जे काही येतं, म्हणजे इकडे मिडल टर्म आहे त्याला डिस्ट्रीब्यूट करेल. याचाच अर्थ काय, प्रेडिकेटच्या की जे काही आलंय त्याला मायनर प्रिमाइस डिस्ट्रीब्यूट करू शकत नाही. पण कन्क्लुजन लिहिताना काय होतंय, काय मायनर प्रिमाइस जो काही एंड आहे तो आपल्या कन्क्लुजनचा सब्जेक्ट बनतोय. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचंय, एखादी गोष्ट जर ओरिजिनल डिस्ट्रीब्यूट झाली नसेल तर कन्क्लुजन मध्ये आपण त्याला डिस्ट्रीब्यूट करू शकत नाही. याचाच अर्थ काय, कन्क्लुजनच्या सब्जेक्टचं डिस्ट्रीब्युशन न करणारा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करावा लागेल. आपल्याकडे ऑप्शन आहे 4. पहिला आहे ए प्रपोजिशन, ए सब्जेक्ट विल बी डिस्ट्रीब्युटेड. चालेल का, चालणार नाही. कारण काय, कन्क्लुजनचा सब्जेक्ट डिस्ट्रीब्यूट न करणारा ऑप्शन आपल्याला फिगर आउट करायचा होता. पुढे ई प्रपोजिशन, बोथ टर्म विल बी डिस्ट्रीब्युटेड. हा पण चालणार नाही कारण काय, हा सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करतोय. आय प्रपोजिशन, नो डिस्ट्रीब्युशन, हा चालू शकतो. आज याचं बिनकामाचं असणं फायद्याचं ठरतंय कारण काय, सब्जेक्ट डिस्ट्रीब्युशन न करणारा ऑप्शन आपल्याला शोधायचा होता. आणि पुढे ओ प्रपोजिशन, प्रेडिकेट विल बी डिस्ट्रीब्युटेड. याचा अर्थ काय, ओ प्रपोजिशन प्रेडिकेटच्या की जे काही त्याला डिस्ट्रीब्यूट करेल पण सब्जेक्टला टच करणार नाही. याचाच अर्थ काय, जर आपल्याला सब्जेक्टचं डिस्ट्रीब्युशन न करणारा ऑप्शन हवा असेल तर त्याच्या संदर्भात आपण फक्त पर्टिक्युलर घेऊ शकतो, युनिव्हर्सल घेऊ शकत नाही. आणि यामुळे लक्षात ठेवायचंय, फिगर 3 मध्ये मायनर अफर्मेटिव्ह असेल आणि कन्क्लुजन पर्टिक्युलर असणार आहे. दोन्ही रूल समजलेत का बघा, शंका असतील तर विचारा. ओके, पुढे जातोय. आता याचे आपण व्हॅलिड मोड्स बघूया. तर पहिला आहे दरापती. आता याला कोणत्याही नावाने हाक मारा, महत्वाचं काय, ए आणि आय. याचा अर्थ तुमची मेजर प्रिमाइस असेल युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह, मायनर असेल युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह आणि कन्क्लुजन असेल पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह. आज तुम्ही विचाराल दोन्ही वाक्य युनिव्हर्सल आहेत मग कन्क्लुजन पर्टिक्युलर का, तर याचं कारण आहे फिगर 3 चे रूल्स. फिगर 3 चा रूल म्हणतोय तुमची जी काही प्रिमाइस आहे, जी काही माहिती आहे ती कोणत्याही क्वांटिटीची असू द्या, तुमचं कन्क्लुजन हे पर्टिक्युलरच आलं पाहिजे. आणि ते का आलं पाहिजे हे आता आपण एक्झाम्पल वरून सिद्ध करूया. बघा, तर पहिली गोष्ट आपण काय करायचंय, फिगर 3 मध्ये आहे ना, याचा अर्थ काय, मिडल टर्म दोन्ही वाक्यात सब्जेक्टच्या आगी आली पाहिजे. इकडे आहे का चेक करूया. ऑल विमेन आर बॉदर्ड अबाउट देअर लुक्स, ऑल विमेन आर दोज हू लाईक टू मॅरी. दोन्ही ठिकाणी विमेन हा शब्द जो आहे तो कॉमन आहे. याचा अर्थ काय, मिडल टर्म जी काही आहे, जो काही कॉमन पार्ट आहे तो सब्जेक्टच्या आगी आलाय. ते फिगर 3 चं एक्झाम्पल आहे. एक काम झालं. आता हे मिडल टर्म डिस्ट्रीब्यूट झाले का चेक करूया. तर ए प्रपोजिशन, सब्जेक्ट विल बी डिस्ट्रीब्युटेड म्हणजेच काय, दोन्ही वाक्यात विमेन हा डिस्ट्रीब्यूट झालाय. पण याचाच अर्थ काय, ए ची कॅपॅसिटी फक्त एकाला डिस्ट्रीब्यूट करण्याची आहे. जे काय प्रेडिकेटची जागी आहे त्याला डिस्ट्रीब्यूट केलंय का, करूच शकत नाही. कारण काय, ए प्रपोजिशन फक्त सब्जेक्टच्या की जे काही येतं त्याला डिस्ट्रीब्यूट करू शकतो, म्हणजे प्रेडिकेट अनडिस्ट्रीब्युटेड आहे. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचा ऑप्शन शोधायचा होता जो काहीच काम करत नाही. आणि असा बिनकामाचा ऑप्शन फक्त एकच आहे, आय प्रपोजिशन नो डिस्ट्रीब्युशन. याचाच अर्थ काय, हे जे वाक्य आहे ते फिगर 3 च्या रूल प्रमाणे बरोबर आहे. आज तुमच्या लक्षात आलंय का, यांनी कन्क्लुजन घेताना ते पर्टिक्युलर घ्यायला का सांगितलंय, कारण या ठिकाणी
जर आपण ए आयचा विचार केला असेल, याची डिस्ट्रीब्युशनची कॅपॅसिटी आहे फक्त एक गोष्ट करण्याची, आणि मिडल टर्म डिस्ट्रीब्यूट जर नाही झाली तर कन्क्लुजनच काढता येत नाही. याची जी काही कॅपॅसिटी आहे ती फक्त मिडल टर्म साठीच एक्झॉस्ट झालेली आहे. मग राहिलंय काय, जो काही रिमेनिंग पार्ट आहे तो डिस्ट्रीब्यूट झाला नाही, त्याला आपल्याला कन्क्लुजन मध्ये घ्यायचंय. पण आपण जर ते ओरिजिनल डिस्ट्रीब्यूट झालं नसेल तर कन्क्लुजन मध्ये डिस्ट्रीब्यूट करू शकू का, करू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला असा ऑप्शन हवा होता जो कोणाला डिस्ट्रीब्यूट करत नाही, आणि अशा वेळी आपला बिनकामाचा आय प्रपोजिशन मदतीला आला आणि त्याने ते काम केलं. पुढे जाऊया व्हॅलिड मोड्स कडे. दातीसी, आता याला पण काही म्हणा, महत्वाचं काय ए आय आय, याचा अर्थ काय होतोय, तुमची जी काही मेजर प्रिमाइस असेल ती असेल युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह, मायनर असेल ती असेल पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह, आणि कन्क्लुजन असेल पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह. इकडे पण तेच, वरच्या वाक्यांची क्वांटिटी काही असू द्या, कन्क्लुजन पर्टिक्युलरच राहणार. आता हे जे काय वाक्य आहे ते फिगर 3चं आहे का, कसं शोधायचं, तर सब्जेक्ट मध्ये मिडल टर्म आली आहे का बघा. तर ऑल रिच मेन आर ऑनर्ड, आणि दुसरं आहे सम रिच मेन आर फुल्स. तर या ठिकाणी आपल्याला दिसतंय की दोन्ही वाक्यात रिच मेन हा जो काही सब्जेक्ट आहे त्याच ठिकाणी मिडल टर्म आलेली आहे. आपण पहिली गोष्ट काय करायची, मिडल टर्म डिस्ट्रीब्यूट झाली का बघा. तर ए प्रपोजिशन सब्जेक्टच्या जे काय आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन करतोय, आय प्रपोजिशन बिनकामाचे ते काहीच करत नाही. याचा अर्थ मिडल टर्म डिस्ट्रीब्यूट झाली आहे, पण ए ची कॅपॅसिटी रिच मेनच्या वेळेला डिस्ट्रीब्यूट करताना, म्हणजे मिडल टर्म डिस्ट्रीब्यूट करताना एक्झॉस्ट झाल्यामुळे ऑनर्ड आणि फुल यांचं डिस्ट्रीब्युशन झालं नाही. त्यामुळे आपल्याला कन्क्लुजनला असा ऑप्शन होता जो काहीच काम करत नाही. असा ऑप्शन आहे पुन्हा एकदा आय प्रपोजिशन. कन्क्लुजनने फुल्स आणि ऑनर्डला डिस्ट्रीब्यूट केलं नाही कारण ते ओरिजिनल डिस्ट्रीब्यूट झालं नव्हतं. हे दोन व्हॅलिड मोड समजलेत का बघा, अगदी साधं सोपं आहे. पुढे जातो. पुढे आहे फेल अप टर्न. इकडे पण तीच गोष्ट करायची, ई ए आणि ओ. याचा अर्थ काय, ई प्रपोजिशन म्हणजे काय, युनिव्हर्सल निगेटिव्ह, ही असेल तुमची मेजर प्रिमाइस. ए प्रपोजिशन म्हणजे काय, युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह, ही असेल तुमची मायनर प्रिमाइस. आणि ओ प्रपोजिशन म्हणजे काय, पर्टिक्युलर निगेटिव्ह, ही असेल तुमची कन्क्लुजन. आता लक्षात घ्या, इकडे पण तीच गोष्ट आहे, जरी हे दोघे युनिव्हर्सल असले तरी सुद्धा कन्क्लुजन पर्टिक्युलरच राहते. याचं कारण काय, फिगर 3चा रूल आहे, कन्क्लुजन पर्टिक्युलरच ठेवा. आता इकडे पण आपण काय करूया, मिडल टर्म कुठे आहे ती बघा. तर दोन्ही वाक्यामध्ये फिक्स हा कॉमन पार्ट आहे. याचा अर्थ काय, मिडल टर्म सब्जेक्टच्या गेलेली आहे, हे फिगर 3चं एक्झाम्पल आहे. आता त्याचं डिस्ट्रीब्युशन झालंय का, तर ई प्रपोजिशन सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करतो कारण बोथ टर्म विल बी डिस्ट्रीब्युटेड. त्यामुळे झालंय काय, फिक्सचं डिस्ट्रीब्युशन झालंय, एबल टू फायचं पण झालंय. त्याचप्रमाणे जर ए प्रपोजिशनचा विचार केला असेल तर फिक्सचं डिस्ट्रीब्युशन इकडे पण होऊ शकतं. याचं कारण काय, ए प्रपोजिशन सब्जेक्टच्या जे काही येतं त्याचं डिस्ट्रीब्युशन करतोय. याचा अर्थ मिडल टर्म डिस्ट्रीब्यूट झाली, आपलं एक काम झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, कन्क्लुजन कडे यायचंय. कन्क्लुजन मध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, ग्रीडी डिस्ट्रीब्यूट झाला नाही पण एबल टू फ्लाय झालाय. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचा ऑप्शन शोधायचा आहे जो कन्क्लुजनचा प्रेडिकेट डिस्ट्रीब्यूट करेल पण सब्जेक्ट करणार नाही. असा आपल्याला फक्त एकच ऑप्शन आहे जो आहे ओ प्रपोजिशन, कारण त्याच्याकडे फक्त कॅपॅसिटी आहे प्रेडिकेट डिस्ट्रीब्यूट करण्याची. म्हणजे काय, फक्त प्रेडिकेट डिस्ट्रीब्यूट करण्याची सब्जेक्ट सोडून. यामुळे जिकडे कन्क्लुजन जे आहे ते ओ प्रपोजिशन आलेलं आहे. तिसरा मूड पण बरोबर आहे. पुढे मूड नंबर 4 कडे हेरिसन. इकडे काय होतंय बघा, ई आय आणि ओ. याचा अर्थ काय, मेजर असेल युनिव्हर्सल निगेटिव्ह, मायनर असेल पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह, आणि कन्क्लुजन येईल ओ म्हणजे पर्टिक्युलर निगेटिव्ह. इकडे सुद्धा तीच गोष्ट आहे, युनिव्हर्सल असू दे पर्टिक्युलर असू दे, कन्क्लुजन पर्टिक्युलरच ठेवायचं आहे कारण फिगर 3चा रूल आहे. इकडे पण आपण काय करूया, फिगर 3 मध्ये येतंय का बघूया. फिगर 3चा बेसिक रूल काय, सब्जेक्टच्या ठिकाणी कॉमन पार्ट येणं. इकडे पण आपल्याला तेच दिसतंय, दोन्ही ठिकाणी एस्ट्रॉलॉजिकल हा जो काही शब्द आहे हा सब्जेक्टच्या आगे आलाय, म्हणजे फिगर 3चं एक्झाम्पल आहे. आता आपण काय करूया, हा जो कॉमन पार्ट आहे ही मिडल टर्म आहे, याचं डिस्ट्रीब्युशन झालं का चेक करूया. तर ई प्रपोजिशन बोथ टर्म विल बी डिस्ट्रीब्युटेड, म्हणजे एस्ट्रॉलॉजिकल पण डिस्ट्रीब्यूट होतोय आणि सायंटिफिक पण होतोय. एक काम झालं, मिडल टर्म डिस्ट्रीब्यूट झाली. आज जर आपण मायनर प्रिमाइसचा विचार केला असेल तर तो आय आहे, म्हणजे बिनकामाचा आहे, काहीच डिस्ट्रीब्यूट नाही. याचा अर्थ काय, दोज दॅट कम ट्रू डिस्ट्रीब्यूट होत नाही. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचा ऑप्शन कन्क्लुजन मध्ये घ्यायचा होता जो दोज दॅट कम ट्रू, जो कन्क्लुजनचा सब्जेक्ट असेल त्याला डिस्ट्रीब्यूट करणार नाही पण प्रेडिकेटला करू शकतो. आणि असा ऑप्शन आहे ओ प्रपोजिशन, कारण फक्त ओ प्रपोजिशन आहे जो प्रेडिकेटला डिस्ट्रीब्यूट करू शकतो. त्यामुळे इकडे सुद्धा ओ प्रपोजिशन आपण जे कन्क्लुजन काढलंय ते व्हॅलिड आहे. काय सांगितलं, एक्सप्लेन केलं, समजलंय का? शंका असेल तर अनम्यूट करून विचारा. एक काम करा, फक्त एक शेवटची स्लाइड राहिलेली आहे, मीटिंगचा वेळ संपत आलाय, मी ही मीटिंग एंड करतो. पुन्हा एकदा याच लिंकने मीटिंग जॉईन करा, कारण वेळ संपत आलाय, मध्येच कट होईल. एकच स्लाइड राहिलेली आहे, ती कंप्लीट केलं की आजचं लेक्चर संपूया.